नमस्कार, मी प्रवीण नेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बघा, महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्व बहिणींना आवर्जून विनंती आहे की पटापट सर्व बहिणींना देखील व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओला ताबडतोब लाईक करून द्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता बघा, दमदार अपडेट अशी की भरपूर अशा महिला की ज्या महिलांना ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, तर ज्या बहिणींना अजूनही या ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आणि जुलै हप्त्याबाबत सुद्धा ठिकाणी महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे, कारण की सरकारकडे या ठिकाणी पैसे नाही आहे. मग आता जुलैचा हप्ता मिळणार की नाही मिळणार हाही या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी 50,000चा ठिकाणी कर्ज हवं आहे, तर त्या बहिणींना 50,000चं कर्ज कसं घेता येईल त्याविषयी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांना या ठिकाणी जूनचे पैसे मिळाले त्यांना आता जुलैचा हप्ता मिळणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे, तीही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्यांना जूनचे पैसे मिळाले नाही आहे, जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा देखील महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि एक महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आणखी अशी आहे की ह्या व्हिडिओला आवर्जून तुमचे शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील त्या महिलांपर्यंत ह्या व्हिडिओला आवर्जून या ठिकाणी शेअर करून द्या, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे आणि त्यांनासुद्धा कळणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ठिकाणी काय बदल झालेला आहे किंवा लाडकी बहीण योजनेबाबत काय अपडेट आली आहे. म्हणून त्यांना आवर्जून ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा, कारण तुमच्या बहिणींनासुद्धा ही माहिती कळणार आहे. आता आपण प्रोपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रोपरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आजची या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी न्यूज आहे, म्हणजेच आज आलेली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. बघा, अपडेट अशी आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी 2024मध्ये मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी बंद असल्यामुळे या योजनेस पात्र ठरणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहे. बघा, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन नोंदणी ठिकाणी बंद आहे, तर तुम्ही जर बघितलं सरकारने हे पोर्टल ठिकाणी बंद केलेलं आहे. आता हे पोर्टल जर या ठिकाणी अशाच प्रकारे बंद राहिलं तर ज्या काही नवीन मुली आहेत ज्यांचं वय या ठिकाणी 18 किंवा 21 वर्ष कंप्लीट झाले, ज्यांचं वय 21 वर्ष कंप्लीट झाले अशा ज्या काही मुली आहे त्या मुलींना या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही आहे किंवा त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. आता जर तुम्ही बघितलं तर पहिल्या ठिकाणी ज्या मुली होत्या त्यांना ठिकाणी फॉर्म भरले, त्यांना ठिकाणी लाभ मिळतो आहे, त्यांना ठिकाणी हप्ता मिळतो आहे. पण ज्या काही नवीन मुली आहेत त्यांना ठिकाणी लाभ मिळत नाही आहे. मग त्यांच्यासाठी सुद्धा हे पोर्टल सुरू केलं पाहिजे असं ठिकाणी त्यांचं मत आहे. भरपूर महिला ह्यामुळे नाराज झाल्या आहे. ज्या तरुण मुली आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी सरकारने हे पोर्टल चालू केलं पाहिजे अशी मागण्या ठिकाणी महिला करतायत. आता तुम्ही जर बघितलं तर अशा काही महिला आहे की ज्यांचं ठिकाणी वय संपलेलं आहे, म्हणजेच अशा काही महिला आहे की ज्या ठिकाणी एक्सपायर झाल्या, काही महिला ठिकाणी वारलेल्या आहेत, तर त्यांचं जे नावं आहेत त्यांचे जे काही पैसे मिळतात त्या ठिकाणी बंद केले पाहिजे. आणि जे काही नवीन मुली आहेत, ज्या काही नवीन ठिकाणी तरुणी आहेत त्यांना ठिकाणी संधी दिली पाहिजे अशा ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे. तर तुमचं काय मत आहे? जे पोर्टल बंद केलं आहे ते पोर्टल या ठिकाणी चालू केलं पाहिजे की नाही ते अगोदर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा, कारण की भरपूर अशा महिला आहे की ज्यांना अपात्र केले गेले आहे त्यांची चुकी नसताना. म्हणजेच काय, तर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना ठिकाणी यादीमधून वगळण्यात आलं आहे, म्हणून त्यांना जूनचा हप्तासुद्धा मिळालेला नाही आहे. तर अशा बहिणींची काही चूक नव्हती, त्या सर्व निकषामध्ये बसतात. त्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, 4 चाकी वाहन त्यांच्याकडे नाही आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला नाही आहे. जरी त्यांनी सर्व निकष पूर्ण केले तरीसुद्धा त्यांना यादीमधून वगळण्यात आलेलं आहे, म्हणजेच त्यांना यादीमधून ठिकाणी बाहेर काढलेलं आहे, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांना हप्ता बंद केला आहे. मग आता ह्या बहिणींची काही चूक होती का? नाही. तर यामध्ये चुकीनं सरकारनं ठिकाणी त्यांना यादीमधून काढलेलं आहे. मग आता या बहिणींची यामध्ये चूक नव्हती. मग काय केलं पाहिजे, तर या बहिणीने नवीन फॉर्म भरलं पाहिजे. आता नवीन जर फॉर्म भरायचं असेल तर या ठिकाणी पोर्टल चालू असणं गरजेचं आहे. आणि जर का पोर्टलच बंद असलं तर महिला नवीन फॉर्म कशा भरतील? आणि त्या महिलांची चुकी नसतानाही त्यांना योजनेमधून बाहेर काढलेलं आहे. मग अशा महिलांवर अन्याय होत आहे. म्हणून महिलांची मागणी आहे की सरकारने हे पोर्टल या ठिकाणी चालू केलं पाहिजे, जेणेकरून नव्याने ठिकाणी फॉर्म भरता येईल आणि पुन्हा एकदा त्या बहिणींना पैसे मिळतील. कारण त्यांच्याबरोबरच्या इतर ज्या काही महिला आहे त्यांना हप्ता या ठिकाणी वेळेवर मिळतो आहे, त्यांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतो आहे. या बहिणींची काही चूक नव्हती तरीसुद्धा यांना या योजनेमधून बाहेर काढलेलं आहे. मग अशा बहिणींवर या ठिकाणी अन्याय सरकार करत आहे असं ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे.
तर तुमचं काय मत आहे? तुम्हाला सुद्धा देखील जूनचा हप्ता मिळाला नाही का? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. जर का तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला नसेल तर एकदा तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला OTP टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला ती यादी दिसेल. त्या यादीमध्ये जर का तुमचं नाव नसेल तर समजून जायचं आहे की तुम्हाला ही यादीमधून काढलेलं आहे, तुम्हालाही अपात्र केलेलं आहे. आणि जर का तुम्हाला अपात्र अशा कारणामुळे केलं असेल, चुकून जर का तुम्हाला अपात्र केलं गेलं असेल तर खरोखर तुमच्यावर अन्याय झालेला आहे. कारण भरपूर अशा महिला आहे की ज्या निकषामध्ये बसतात, त्यांच्याकडे 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, त्यांच्याकडे 4 चाकी वाहनं नाही आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीला नाही आहे. अशा बहिणींनासुद्धा ह्या योजनेमधून अपात्र केलं गेलं आहे. आणि हे का झालं तर ज्या महिला अपात्र होत्यात, खरोखर त्यांचे निकषामध्ये ते बसत नाही, त्या बहिणींना काढताना या बहिणींचं नावसुद्धा वगळण्यात आलेलं आहे. म्हणजेच या बहिणींना ठिकाणी चुकून ह्या बहिणींना यादीमधून वगळलेलं आहे. तर अशा बहिणींना ह्या ठिकाणी पुन्हा एकदा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. कारण भरपूर महिलांचे नाव यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे, तुमचं काय मत आहे? पोर्टल सुरू केलं पाहिजे की बंदच ठेवलं पाहिजे? नवीन मुलींना संधी दिली पाहिजे की नाही? तुमच्या मुली असतील किंवा इतर ज्या काही तरुण मुली आहे ज्यांचं वय या ठिकाणी आता कंप्लीट झालेलं आहे 18 किंवा 21 वर्ष, तर अशा महिलांना लाभ मिळाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा ठिकाणी पाठपुरावा करत आहे. लवकरच तुमचं जे पोर्टल त्या ठिकाणी चालू होणार आहे. तुमचं काय मत आहे? पोर्टल चालू केलं पाहिजे की बंद ठेवलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. पुढे बघा, मतदानाचा अधिकार वयाच्या 18व्या वर्षी संविधानाने महिलेला दिलेला असताना लाडकी बहीण योजनेसाठी मात्र 21व्या वर्षी पात्र ठरवले जाते. म्हणजेच बघा, भरपूर ज्या अशा मुली आहेत की ज्यांचं वय 18 वर्ष कंप्लीट झालं तर त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे संविधानाने. पण लाडकी बहीण योजनेसाठी काय वयाची अट आहे? 21 वर्ष. तुम्ही बघा, 21व्या वर्षी पात्र ठरवले जाते. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात विविध कारणातून योजनेसाठी वंचित राहिलेल्या तसेच यावर्षी वयाची 21 वर्ष पूर्ण केलेल्या बहिणींचा समावेश लाडक्या बहिणी योजनेत होणार असतानाच शासनाने आता निधीच्या कारणास्तव या योजनेचे पोर्टलच बंद करून ठेवले असल्याची चर्चा आहे. म्हणजेच बघा, ज्या मुलींचं वय आता 21 वर्ष कंप्लीट झाले तर अशा बहिणींना या योजनेमध्ये समावेश त्यांचा व्हायला पाहिजे, त्यांनासुद्धा पैसे मिळायला पाहिजे. पण शासनाने निधीच्या कारणास्तव या योजनेचे पोर्टल बंद करून ठेवलेले आहे. आता यामुळे काय झालं, सरकारकडे निधी नाही आहे, मग त्यांनी वेबसाईटच बंद करून ठेवली, पोर्टलच बंद करून ठेवलं. आता पोर्टल बंद झालं तर ज्या मुलींचं वय 21 वर्ष कंप्लीट झालं त्यांना याचा लाभ मिळत नाही आहे, त्या बहिणींना ठिकाणी अर्ज करता येत नाही आहे, त्यांना पैसे मिळत नाही आहे. मग हा त्यांच्यावर अन्याय होत आहे. म्हणून सरकारला एकच या ठिकाणी विनंती आहे की लवकरात लवकर हे पोर्टल चालू करावं आणि ज्या मुलींचं वय 21 वर्ष कंप्लीट झालं आहे, ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण झालं आहे, त्यांना पुन्हा एकदा ठिकाणी फॉर्म भरायला संधी दिली पाहिजे. हीच ठिकाणी मित्रांनो महिलांकडून विनंती केली जात आहे. तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. तुमच्याही मुलीचं वय 21 वर्ष झालं आहे का? किंवा तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही मुली असतील त्यांचं वय 21 वर्ष झालं आहे का? ज्या बहिणींचं 21 वर्ष कंप्लीट झालं आहे का? कमेंटमध्ये लिहून पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ठिकाणी ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. पुढे बघा, महाराष्ट्र शासनाने जुलै 2024 पासून 21 ते 65 वयोगटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत सुरुवातीला दरमहा 1500 रुपये देण्याचं निश्चित केले. या योजनेच्या लाभाचे हप्ते बँक खात्यात वेळेत जमा होत असले तरी लाभ मिळतो या आशेने योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. मात्र या योजनेसाठी मोठा निधी खर्च होत असल्याने शासनाकडून या योजनेला कडक निकष लागू केले. आता कडक निकष काय तर अर्जाची छाननी झाली. भरपूर महिलांनी अगोदर काय केले होते, निकष काही नव्हते, निकष या ठिकाणी निश्चित होते, पण त्यावेळेस निवडणूक होती, निवडणुकीमध्ये सरकारने अर्जाची जी छाननी होती त्या ठिकाणी केली नाही. त्यामुळे भरपूर अशा महिला आहे की ज्यांनी या ठिकाणी त्या निकषामध्ये बसत नाही तरीसुद्धा त्या महिलांनी या ठिकाणी अर्ज केले होते आणि त्या महिलांना जवळजवळ 5 ते 7 हप्ते या ठिकाणी वेळेवर मिळाले होते. त्यानंतर सरकारने निकषानुसार या ठिकाणी पडताळणी सुरू केली, तेव्हा भरपूर महिला या ठिकाणी अपात्र केल्या जात आहेत. यानुसार सुरुवातीला अर्जामध्ये तांत्रिक त्रुटीचे कारण देऊन हजारो महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले. त्यानंतर ही पात्र लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू असली तरी ह्या योजनेसाठी आपल्या खात्याचा निधी वळवण्यात आल्याची ओरड अनेक मंत्र्यांनी जाहीरपणे केली. विशेष म्हणजे या योजनेसाठी निधी कसा खर्च करणार असा प्रश्न न्यायालयाने सरकारकडे उपस्थित केला होता. आता शासनाच्या नियमानुसार वयाची 21 वर्षे पूर्ण करणाऱ्या बहिणींची संख्या गेल्या वर्षभरामध्ये वाढलेली असल्याने त्यांना या योजनेसाठी अर्जच करता येऊ नये म्हणून शासनाने पोर्टल बंद करून ठेवले असल्याची चर्चा सुरू आहे. गरजू महिलांना ही योजना लाभदायक ठरत असली तरी विधानसभेच्या काळात केवळ मतांवर डोळा ठेवून ही योजना सुरू करण्यात आली होती, हे आता उघड होत आहे. तुम्ही बघू शकता, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे.
जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रकार सुरू आहे. तर सरकारची एकच मागणी आहे की या ठिकाणी महिलांची एकच मागणी सरकारकडे आहे की जे पोर्टल बंद केलं आहे ते पोर्टल या ठिकाणी चालू करावं आणि महिलांना या ठिकाणी ज्यांचं वय 21 वर्ष कंप्लीट झालं त्यांना त्या ठिकाणी संधी मिळावी अशा ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि ज्या बहिणींना जून हप्त्यामधून वगळल्या, ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना जर का अपात्र केलं गेलं असेल किंवा त्यांना जर या ठिकाणी लाभ बंद केला असेल तर त्यांनासुद्धा पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरण्याची संधी दिली पाहिजे. कारण त्या बहिणींची चूक नव्हती, त्या निकषामध्ये बसत होत्या तरीसुद्धा त्यांना यादीमधून वगळलेलं आहे. तर त्या बहिणींनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे. पुन्हा एकदा नवीन फॉर्म भरायला सुरुवात झाली पाहिजे, नोंदणी करता आली पाहिजे. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाले त्यांना जुलैचा हप्ता आता ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. जुलै हप्त्याबाबत आता या ठिकाणी काही 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी घोषणा होणार आहे. म्हणजेच 2 ते 3 दिवसामध्ये याच्या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाणार आहे जुलै हप्त्याबाबत. तर तो जुलैचा हप्ता तुम्हाला लगेच या ठिकाणी मिळणार आहे. त्यावर तुम्ही काळजी करू नका. आणि ज्या बहिणींना 50,000चं कर्ज आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला ठिकाणी 50,000चं कर्ज आहे, तुम्हाला 50,000च्या ठिकाणी कर्ज पाठवलं जाणार आहे. लगेच तुम्हाला ठिकाणी कर्जासाठी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.